नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी पूजा आर्या कृष्णा चॅनलवर तुमचं स्वागत करते नवीन व्हिडिओ घेऊन. चला आता मी तुम्हाला माझी सकाळची रुटीन कशी असते ती दाखवते. आता मी सकाळी आता आर्या आणि कृष्णाच्या टिफिनची तयारी करून घेते. आता मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करते, पण भाजी नाही करत मी, शेवगा फ्राय करणार आहे, शेवगा मसाला फ्राय. आता ते शेवग्याचे शेंगा पूर्ण मी कट करून घेतल्या आणि त्याचे साल काढून घेतले आणि त्या एका साईडला शिजवायला टाकल्या. मी थोडंसं त्याच्यात मीठ पण टाकलं आणि झाकून दिलं. नंतर मग मी एका साईडला चहा ठेवला आणि नंतर मग भाजीची तयारी करून घेतली. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक हे सर्व मी भाजायला ठेवलं. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि हिरवी मिरची पण टाकली आणि एका साईडला लगेच मी पोळींचं पीठ पण मळायला घेतलं. जोपर्यंत मसाला भाजत नाही तोपर्यंत पोळींचं पीठ पण मळलं जाईल, कारण ते मळून ठेवल्यानंतर मुरलं की छान नरम पोळी येते. मग मी ते मळून ठेवलं. मसाला दळून घेतल्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यात आपण दळलेला मसाला पण टाकून घेतला. तो चांगला तेलात परतून घ्यायचा, पूर्ण तेल सुटेपर्यंत त्याला परतवायचा. कांदा लसूण परतून झाल्यावर त्याच्यात मी मीठ टाकलं, हळद टाकली, थोडीशी जिरे टाकले, नंतर लाल चटणी टाकली आणि आपल्याकडे जो काळा मसाला असतो तो पण टाकला आणि त्याच्यामध्ये धने पावडर पण टाकली आणि तो चांगला परतून घेतला. मग त्याच्यामध्ये मी नंतर शेंगा टाकल्या आणि थोडंसं पाणी टाकून मी शिजू दिलं थोडंसं. नंतर मी टिफिनसाठी पोळ्या करून घेतल्या आणि आर्या कृष्णाला नाश्त्याला पण दिलं मी.
हे पाय इथे दोघीजणी नाश्ता करतायत आता. त्यांची तयारी पण झाली आहे आणि आता नाश्त्यासाठी बसले ते. नाश्ता झाला की मग त्यांचे केस विंचरून देणारे, वेण्या घालून देणारे मी. दोघींचे टिफिन भरले आणि दोघींचे टिफिन त्यांच्या बॅगेमध्ये ठेवून दिले मी. आणि आता कृष्णाच्या वेण्या घालते आणि कृष्णाच्या वेण्या घातल्यानंतर मग मी आर्याच्या पण वेण्या घालून देणार आहे. चला, तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि परत भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.